मित्र हो, या व्हिडिओत सांगितलेली एक प्रथा जर तुम्ही मोडली तर कदाचित काही लोक नाराज होतील, पण एक जीव वाचेल, एक मन दुखावणं थांबेल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण मित्रांनो, खरंच आपण फक्त गुळ खाऊन गोड बोलतोय का? की आपल्या प्रथांच्या नावाखाली आजही आपण कुणाच्या तरी मनाला कडू विष पाजतोय? मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण. सूर्य जेव्हा आपली दिशा बदलतोय तेव्हा संपूर्ण निसर्ग बदलतोय. मग आपण आपले जुने गंजलेले विचार बदलायला का घाबरतो? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 प्रथांबद्दल बोलणार आहोत ज्या 2026च्या आधुनिक युगात बदलायलाच हव्या. ही वेळ आहे संक्रांत बदलण्याची आणि विचार बदलण्याची. नमस्कार मित्र हो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मित्र हो, सुरू करूया. मित्र हो, पहिली प्रथा जी आपल्या माणुसकीला काळीमा फासणारी आहे ती म्हणजे हळदी कुंकवातून काही महिलांना वगळलं जाणं. आमंत्रण जातात पण एका नावावर मुद्दाम रेग मारलेली असते, कारण ती विधवा आहे किंवा परित्यक्ता आहे. आजही अनेक घरात अशा महिलांना अशुभ मानलं जातं. मला सांगा, ज्या निसर्गाचा हा सण आहे तो निसर्ग कधी भेदभाव करतो का? सूर्यप्रकाश काय फक्त सुवासिनींच्या घरावर पडतो का? एखादी स्त्री विधवा होणं हा तिचा दोष नाही, ते तिचं दुर्दैव आहे. आणि अशा वेळी तिला आधाराची, सन्मानाची गरज असते, बहिष्काराची नाही. यंदाच्या संक्रांतीला एक संकल्प करा, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा, मग तिचं वैवाहिक आयुष्य कसंही असो. मित्र हो, दुसरी प्रथा आहे आपला किलर आनंद. पतंग उडवणं संक्रांतीचा अविभाज्य भाग आहे. पण माझा पतंग जिंकायलाच हवा या हट्टापायी आपण जो नायलॉन मांजा वापरतो तो आनंद नसून एक फास आहे. दरवर्षी शेकडो पक्षी रक्ताळलेल्या अवस्थेतून आकाशातून लटकताना दिसतात. अनेक दुचाकी स्वारांचे गळे कापले जातात. एक प्रश्न स्वतःला विचारा, आपला आनंद पण कुणाच्या गळ्यावर का? एक पतंग जिंकला पण एक जीव हरला, याला विजय म्हणायचं का? यंदा शपथ घेऊया, नायलॉन मांजाला पूर्ण नकार. आपला सण कुणाचा जीव घेऊन साजरा होऊ नये. तिसरी गोष्ट, संक्रांतीचं वाण. स्वस्त प्लॅस्टिकचे डबे, चमचे, बादल्या ज्या काही दिवसातच कचऱ्यात जातात. संक्रांत म्हणजे समृद्धीचा सण, मग आपण पुढच्या पिढीसाठी कचरा का जमा करतोय? विचार बदला. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवी द्या, झाडांची रोपं द्या, पुस्तकं द्या किंवा सेंद्रिय धान्य द्या. लक्षात ठेवा, वाणात प्लॅस्टिक दिलं तर पुढच्या पिढीला कचरा मिळतो. कचरामुक्त संक्रांत ही काळाची गरज आहे. चौथी प्रथा, सणाचं झालेलं बाजारीकरण. आज संक्रांत म्हणजे कोणाची साडी किती महाग, हळदी कुंकू किती आलिशान याची स्पर्धा झाली आहे. यामुळे अनेक महिलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. पण लक्षात ठेवा, काळी साडी ही परंपरेचं प्रतीक आहे, प्रतिष्ठेचं नाही. सण हा भक्तीचा आणि नात्याचा असतो, प्रदर्शनाचा नाही. दुसऱ्याला लाजवेल असं वागणं नव्हे, तर दुसऱ्याला आनंद मिळेल असं वागणं हीच खरी संक्रांत. प्रथा 5वी, अंधश्रद्धा. आज हे केलं नाही तर पाप लागेल, दात घासले नाही तर प्राणी व्हाल, अशा भीती पसरवणाऱ्या अफवा. संक्रांत हा विज्ञानाचा सण आहे. सूर्य उत्तरायणाला जातो, थंडी कमी होते, उष्णता वाढते म्हणून आपण तिळगुळ खातो. इथे भीतीला जागाच नाही. देव किंवा निसर्ग आपल्याला कधीच घाबरवत नाही. म्हणून अंधश्रद्धाला मूठ माती द्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. मित्रांनो, बदल हा जगाचा नियम आहे. जुनं गळून पडल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. यंदाची संक्रांत फक्त तिळगुळ खाऊन साजरी करू नका, तर एक चुकीची प्रथा मोडून साजरी करा. एका विधवा माऊलीचा सन्मान करा, नायलॉन मांजाला नकार द्या, प्लॅस्टिक ऐवजी प्रेम वाटा. जेव्हा आपला विचार बदलेल तेव्हाच आपली संक्रांत खऱ्या अर्थाने गोड होईल. तुम्हाला यातील कोणता विचार सर्वात जास्त पटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तो एका घरातील एका चुकीची प्रथा थांबवेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन क्रांतिकारी विचारासह. धन्यवाद आणि विचार बदलणाऱ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.